नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज थोडंसं वेगळ्या विचाराने आपण बोलणार आहोत. म्हणजे तलाठी भरतीमध्ये नेमकं काय चालू आहे, कशा पद्धतीने चालू आहे, सुरुवातीपासून शेवटपर्यंत कशा पद्धतीने आत्ता सिच्युएशन चाललेली आहे याबद्दल आपण थोडंसं ब्रीफमध्ये जाणार आहे. ओके, त्याच्यामध्ये तुम्हाला नॉर्मलायझेशन कशा पद्धतीने होतं ते कसं असणार आहे याचे जे आहेत ते व्हिडिओ मी तुम्हाला नॉर्मलायझेशनचा माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतोच आणि प्लस तुम्हाला आय बटनवरती तुम्हाला दिसेल, तिथे तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाईल, तुम्ही चेक करून घ्या. ओके, आत्ता सध्या तलाठी भरतीसाठी सगळा गोंधळ चाललेला आहे. म्हणजे काहींचं म्हणणं आहे की परीक्षा रद्द करून डायरेक्ट MPSC थ्रू घ्या, काहींचं म्हणणं आहे की तुम्ही व्हेरिफिकेशन करा, CCTV कॅमेरे पहा, ह्या गोष्टी करा. सगळ्यांचं परत जे आपले नेते आहेत किंवा सरकार आहे त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही आम्हाला पुरावे आणून द्या. याच्यामध्ये मला एक क्वेश्चन विचारायचा आहे, म्हणजे सरकारशी विचारायचं आहे की सगळं विद्यार्थ्यांनीच करायचं तर तुम्ही बसून काय करता. 1,000 रुपये प्रत्येक फॉर्मसाठी त्यांनी भरलेली आहे, मग तुम्ही काय सुविधा देता. ही तुमची जिम्मेदारी. पुरावे आणून द्या हे तुम्ही बोलू शकत नाहीत. तुम्ही पुरावे इकट्ठा करा, तुम्ही त्याच्यावरती सोल्युशन काढून सर्वांना न्याय देणं काम हे तुमचं आहे, सरकारचं आहे. आज तुम्ही त्या सिच्युएशनला आहात, त्या पोझिशनला आहात आणि त्या पोझिशनला असून पण तुम्हाला हे बोलणं शोभतं का, पुरावे आणून द्या. हे कसं होऊ शकतं. मग तुम्ही काय करता. आत्ता तुम्ही बोलता पुरावे आणून द्या आणि पुरावे आणून दिले तरी तुम्ही काय बोलतायत की एक्झाम रद्द करू. अरे पण ज्यांनी खूप अभ्यास करून मेहनत करून एक्झाम दिलेली त्यांचं काय. जेव्हा तुम्हाला फ्रॉड सापडले होते तेव्हा तुम्ही ॲक्सेप्ट केले नाहीत, त्या गोष्टी तुम्ही ॲक्सेप्ट न करता पुढे जाऊन एक्झाम स्टार्ट केली. मग त्यावेळेसच तुम्हाला कळत नव्हतं का की आपण पुरावे शोधू, सगळ्या गोष्टी करू, एक्झाम त्यावेळेस स्टॉप करायची होती. आत्ता तुम्ही प्रत्येक विद्यार्थ्याची मनस्थिती समजून घ्या. ज्यांनी मनापासून अभ्यास केला आहे, ज्यांनी स्वतःचं सर्वस्व लावून अभ्यास करून ते एक्झाम दिलेली, त्यांची हालत काय झाली असेल. जे क्वालिफाय झाले त्यांना आत्ता कुठेतरी उमेद आहे मी पास झालो आहे, त्यांची कंडिशन काय असेल. कारण की जो मनापासून अभ्यास करून एक्झाम देत असतो तो गरिबाचाच मुलगा असतो साहेब. परत परत तुम्ही एक्झाम घेणार, त्याची मेंटॅलिटीचा थोडा तरी विचार करा. मग त्यावेळेस तुम्हाला का कळलं नाही या सर्व गोष्टी. आज तुम्ही बोलताय की एक्झाम सगळं तुमच्या अंगावरती आल्यावर तुम्ही बोलताय की पुरावे द्या, आम्ही एक्झाम रद्द करू. हा कसला न्याय. अहो त्याच्यावरती तुम्ही पूर्ण सोल्युशन काढा. ज्यांनी एक्झाम चांगल्या प्रकारे दिलेत त्यांचा तुम्ही विचार करा, त्यांना न्याय द्या आणि ज्यांनी फ्रॉडच केला आहे त्यांना बाहेर काढा. डायरेक्ट रद्द करू हा कुठला निर्णय. मग रद्दच करायची होती तर तुम्ही पहिलेच करायचं होतं, एक्झाम स्टार्टच करायच्या पहिले तुम्ही. आणि TCSच्या मार्फत तुम्ही एक्झाम घेताय, हजार रुपये घेतायत आणि सिक्युरिटी इतकी थर्ड क्लास देताय, हे तुम्हाला शोभलं पाहिजे कुठेतरी. मान्य आहे की नॉर्मलायझेशनमुळं सगळ्या गोष्टी फॉर्म्युलेट वगैरे त्या गोष्टी आम्ही ॲक्सेप्ट करतो, पण ज्यांना मार्कच कमी आहेत फ्रॉड करून किंवा अदर गोष्टीचं त्यांनी सहायता घेऊन जर त्यांना मार्क एक्स्ट्रा पडत असेल, त्या विद्यार्थ्यांना पास कसं करायचं आणि त्यांना कसं जॉईनिंग करून घेणार. मग बाकीच्यांनी काय, जे अभ्यास करतात त्यांचं काय. मग तुमच्या TCSनी एक्झाम घेण्याचा फायदा काय. आज सर्वसामान्यातला सामान्य माणूस 1,000 रुपये भरतो, त्यावेळेस तुम्ही बोलता की 1,000 रुपये आम्ही सिरियसनेससाठी घेतो. मग 1,000 रुपये तुम्ही मुलांच्या सिरियसनेससाठी घेता तर तुमचा सिरियसनेस कुठे. 1,000 रुपये घेऊन तुम्ही मुलांना कोणती सर्व्हिस देता. ही थर्ड क्लास. जिथे फ्रॉड होत आहेत, जिथे मोबाईल आतमध्ये जात आहेत, जिथे रफ शीट जातं त्याच्या खाली तुम्हाला उत्तरं मिळत आहेत. मग तुमचे CCTVवर लावलेले कॅमेरे त्यांचा काय महत्त्व. तुम्ही एवढे सिक्युरिटी पर्पज एवढ्या मोठ्या कंपन्या आहेत TCS कंपनी, त्यांचे सर्व्हिस इतकी थर्ड क्लास. तर सामान्य विद्यार्थ्यांनी कसं काय करायचं ते तुम्हीच सांगा. आता थोडक्यात आपण टॉपिक चेंज करू. नॉर्मलायझेशनसाठी हा फॉर्म्युला सर्वत्र वापरला जातो, त्याच्यात आम्हाला काही दिक्कत नाही आहे. नॉर्मलायझेशन हे केलंच पाहिजे, कारण की एवढ्या मुलांची एक्झाम एकाच दिवशी किंवा एकाच फेजमध्ये आपण घेऊ शकत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला शिफ्टमध्ये घ्यावाच लागणार आहे. शिफ्टमध्ये नॉर्मलायझेशन हे करणं गरजेचंच आहे, त्याशिवाय विद्यार्थ्यांना न्याय मिळू शकत नाही. सगळं गोष्टी आपण ॲक्सेप्ट करतो, नॉर्मलायझेशन होणं गरजेचंच आहे, त्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांना समान न्याय मिळतो. ओके,
नॉर्मलायझेशन करून अशी ही फायनल आन्सर शीट आलेली आहे. त्याच्यामध्ये काहींना मार्क 200पेक्षा जास्त आहेत. ओके, मग ते टॉपर आहेत, हिंगोली झालं, बीड झालं, या गोष्टीचे मी तुम्हाला काही एक स्क्रीनशॉट देत आहे. तर हे मार्क पडल्यानंतर आता हे नॉर्मलायझेशन करून मार्क आलेले हे कितपत योग्य आहेत याच्यासाठी पण एक आपण व्हिडिओ पाहून घेऊ. फडणवीस साहेब, तुम्ही गृहमंत्री आहात, तुम्ही उपमुख्यमंत्री आहात, तुमच्या होम ग्राउंडहून म्हणजे नागपूरहूनच पेपर फुटलेला आहे आणि तुम्ही पेपर फुटलेला असताना, तुमच्याच पोलिसांचे अहवाल असताना, तुमच्याच पोलिसांनी आरोपींना अटक केलेली असताना तुम्ही म्हणताय पेपर कुठं फुटलाच नाही. हे खूप दुर्दैव आहे. आणि आता म्हणताय की तुम्ही पुरावे द्या, आम्ही परीक्षा रद्द करण्याबद्दल विचार करू. साहेब, तुम्ही गृहमंत्री आहात, तुमच्या पोलिसांकडून अहवाल घ्या, तुम्हाला सगळंच कळेल, दूध का दूध, पाणी का पाणी. तिसरा प्रकार हा आहे की आता ज्या परीक्षा मागे झाल्यात, वन विभागाची परीक्षा झाली आहे किंवा DMERची परीक्षा झाली, या परीक्षेमध्ये काही उमेदवारांना अत्यंत कमी मार्क आहेत, म्हणजे 200पैकी 40-50 मार्क किंवा अक्षरशः 20 मार्क आहेत काही विद्यार्थ्यांना. त्या विद्यार्थ्यांना तलाठी परीक्षेमध्ये म्हणजे जे आता विद्यार्थिनी टॉपर आहे 214 मार्क आहे, तिला वनरक्षक या परीक्षेत फक्त 54 मार्क आहेत. एक जालनाचा टॉपर आहे, त्याला DMERच्या परीक्षेत फक्त 66 मार्क आहे, पण इथं त्याला 201 मार्क आहे. त्यानंतर बुलढाण्याचा एक टॉपर आहे, त्याला वनरक्षक परीक्षेत फक्त 20 मार्क आहेत आणि तलाठी परीक्षेत 194 आहे. ते उघड दिसतंय की या लोकांना काहीही येत नाही. याची जर चौकशी झाली तर खूप मोठा घोटाळा बाहेर पडेल. विद्यार्थ्यांचा हा अहवाल BBC न्यूजने घेतला होता. ओके, आता त्याच्यानंतर अजून एक आरोप लागलेला आहे. TCS कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे नातलग गुणवत्ता यादीत आहेत. हा आरोप लावलेला आहे स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केलेला आहे. ओके, म्हणजे तलाठी परीक्षेचा निकाल जो नुकताच जाहीर झालेला आहे त्याच्यापेक्षा 200पेक्षा जास्त गुण असलेले त्याच्यामध्ये कर्मचाऱ्यांचे नातलग, TCS कर्मचाऱ्यांचे नातलगच तिथे आहेत. आता याच्यावरती सोल्युशन म्हणून काय, तर याच्यामध्ये फक्त स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने काय सांगितलेलं आहे की तुम्ही जे प्रिव्हियस जे नॉर्मलायझेशन होण्याच्या पहिली जी गुणवत्ता यादी ती परत एकदा जाहीर करावी, त्याच्यात मार्क चेक करावे आणि मग तुम्ही नॉर्मलायझेशन कशा पद्धतीने केलं आणि किती नॉर्मलायझेशन करून तुम्ही किती मार्क्स वाढवलेत हे शो करावे, असं एकदा या स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने मांडलेलं आहे. तर त्यांच्या प्रमुख 3 मागण्या आहेत. त्याच्यामध्ये काय, पहिली काय त्यांनी दिलेली, तलाठी भरती उमेदवारांची माहिती पब्लिक करण्यात यावी, म्हणजे जे त्यांच्या आत्तापर्यंत गुण आहेत ते सगळे पब्लिक करता यावे, म्हणजे लोकांना पण कळेल की तुम्ही किती मार्क त्यांचे नॉर्मलायझेशन करून वाढवलेले आहेत. नंतर ही दुसरी मागणी आहे, 2023 आणि 19 जी तलाठी भरती झाली होती त्याची घोटाळा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या घोटाळ्याची पारदर्शक तपासणी व्हावी. आणि तिसरी आहे 2023 तलाठी भरतीचे अनेक पेपर फुटल्याचे स्पष्ट झाल्याने झालेल्या परीक्षेला काही अर्थ उरलेला नाही, त्यामुळे तलाठी भरती रद्द करण्यात यावी, अशी या 3 मागण्या आहेत. हे जर असंच चालू राहिलं तर सामान्य विद्यार्थ्याचं काही खरं नाही. ज्यांच्याकडे पैसा आहे तोच फक्त गव्हर्मेंट एक्झाम पास होऊ शकतो, हे इथं या सगळ्या घोटाळ्यामध्ये सिद्ध होतं आहे. हे तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन व्हिडिओसोबत.